Good morning. So till yesterday we discussed about what are the different types of circuit. So yesterday we discussed about what is speed controlling circuit. So basically there are three circuits from which we can control the speed of actuator. Okay. So meter in circuit, meter out circuit, and bleed off circuit. Okay. So here is a circuit for sequencing operation. ओके. तर सिक्वेन्सिंग सर्किटचे काही टाइप्स आहे. टाइप्स म्हणण्यापेक्षा आपण कुठल्या कुठल्या वेळेने सर्किट हे कॅरी करू शकतो. आयदर तुमचा प्रेशर डिपेंडंट सिक्वेन्स सर्किट असेल. ओके. प्रेशर डिपेंडंट मीन्स एक बॅक प्रेशर क्रिएट झाल्यानंतर आपण दुसरं सिक्वेन्सिंग ऑपरेशन असेल ते परफॉर्म करतो. किंवा ट्रॅव्हल डिपेंडंट असेल. ट्रॅव्हल डिपेंडंट म्हणजे पहिल्या ऍक्च्युएटरचा एक स्पेसिफिक डिस्टन्स ट्रॅव्हल झाल्यानंतर स्ट्रोक लेन कंप्लीट झाल्यानंतर दुसरं ऑपरेशन स्टार्ट व्हायला पाहिजे. आता हे दोघंही आयदर प्रेशरवरती असेल किंवा ट्रॅव्हल वरती डिपेंडंट असतात. ओके. सो आता डायग्राम मध्ये जे काही सर्किट दिसत आहे सो इट इज बेसिकली फॉर प्रेशर डिपेंडंट सर्किट. ओके. म्हणजे प्रेशर वरती तुमचं ऍक्च्युएटरची जी काही मुवमेंट असेल ती डिपेंड असते. ओके. सिक्वेन्सिंग सर्किट मीन्स when I have to perform or when I have to operate this circuit with the more than one actuator in sequential manner. Okay. So once the stroke of first actuator is completed, then and then only second stroke will start. सिक्वेन्स मी परफॉर्म केलेलं असेल. ओके. सो आता इथे जर बघितलं तर इथे परत डाऊनवर्ड डायरेक्शनला तुमचं पॉवर पॅक युनिट असेल. सो इथे पॉवर पॅक युनिट असेल. आता ड्यू टू स्पेस लिमिटेशन पूर्ण डायग्राम ड्रॉ केलेलं नाहीये. ओके. सो पॉवर पॅक युनिट अगेन कन्सिस्ट ऑफ युअर पंप, pressure relief valve, okay, and then return line along with the filter and motor. Okay. Then here the 3x2 actuator is mounted. Why 3x2? I said in very first lecture that when you have to perform operation in single acting cylinder, okay, then the maximum time 3x2 DCV, 3x2 direction control valve is used. Okay. So here it is lever operated spring return 3x2 direction control valve. Okay. So in normal position P is connected to A. Okay. Pressure port is connected to A and second port is blocked. Tank port is blocked. So या केस मध्ये cylinder number 1 which is single acting cylinder, cylinder number 2 is also a single acting cylinder. Okay. दोन सिंगल ऍक्टिंग सिलेंडर चा सिक्वेन्शियल ऑपरेशन हे परफॉर्म करायचं आहे. ओके. सो या केस मध्ये बघा आता पहिल्या केस मध्ये काय होणार आहे. हायड्रोलिक ऑइल सप्लाय हा इथनं सिलेंडर नंबर 1 ला पास होईल. त्यानुसार सिलेंडर नंबर 1 ची टोटल ऍक्च्युएशन पोझिशन कॅरी आउट होईल. सेम वेने ऑइल हॅज अ चान्स टू मूव्ह फ्रॉम दिस डायरेक्शन ऑल्सो, दिस डायरेक्शन ऑल्सो अँड दिस डायरेक्शन ऑल्सो. ज्यावेळेस सेम ऑइल जे असेल ते ऍक्च्युएटर नंबर 1 ला पास होत असेल तेव्हा. बट दिस इज प्रेशर वॉल. ओके. और अनलोडिंग वॉल वी कॅन से दॅट. तो कधी ओपन होईल. एक स्पेसिफिक प्रेशर बिल्टअप झाल्यानंतरच. बिकॉज या केसमध्ये ऑइल इथपर्यंत येऊन थांबलेलं असेल या पॉइंटला बट पुढे पास होणार नाही बिकॉज इट इज नॉर्मली क्लोज टाईप. परत तुमचं जे काय हायड्रोलिक ऑइल असेल ते चेक वॉल मध्ये इथपर्यंत आलेलं असेल बट चेक वॉल हा नॉर्मली या केसमध्ये क्लोज आहे म्हणून ऑइल या साईडला सप्लाय होणार नाही, तिकडे सप्लाय होणार नाही. आणि नॉर्मल प्रेशर इतका बिल्टअप झालेला नाहीये की तो तुमचा अनलोडिंग वॉल किंवा प्रेशर रिलीफ वॉल हा ओपन करेल सो दॅट युअर सिस्टम विल पास ऑइल फ्रॉम दिस डायरेक्शन. मग व्हेरी फर्स्ट केस मध्ये काय होणार आहे. जे काही ऑइल असेल ते नॉर्मल प्रेशर नुसार सिलेंडर नंबर 1 ला येईल. सिलेंडर नंबर 1 टोटल ऍक्च्युएट होईल. आता ज्यावेळेस सिलेंडर नंबर 1 टोटल ऍक्च्युएट होईल स्टील तुमचं पंप जे असेल ते ऑइल सप्लाय करणार आहे. त्यामुळे काय होणार आहे ह्या टोटल सिस्टीम वरती पहिलं सिस्टीम किंवा पहिलं सिलेंडर ऍक्च्युएट झालं त्यानंतर या सिस्टीम वरती बॅक प्रेशर क्रिएट होईल.
सो तो बॅक प्रेशर काय करेल, ही जी काही पायलट लाईन असेल ती पायलट लाईन ओपन करेल, इट विल कनेक्ट दिस पोर्ट टू आउटलेट. नंतर जे काय ऑइलचा सप्लाय असेल तो इथनं पास होईल, नंतर सेकंड ऍक्च्युएटरला फॉरवर्ड होईल. मग सेकंड ऍक्च्युएटर टोटल मूव्ह होईल. म्हणजेच काय, जोपर्यंत पहिलं सिलेंडर टोटल फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत नाही, त्याचा स्ट्रोक कम्प्लीट होत नाही, तोपर्यंत तुमच्या सिस्टीमवरती बॅक प्रेशर क्रिएट होणार नाही. ओके. आणि जोपर्यंत सिस्टीमवरती बॅक प्रेशर क्रिएट होणार नाही तोपर्यंत म्हणजे एक काहीतरी प्री डिटर्मिन प्रेशर असेल की जेव्हा हा पायलट लाईन ओपन होईल आणि हा वॉल इथे कनेक्ट होईल ऑइल पास करण्यासाठी, म्हणजे जोपर्यंत तुमची सिस्टीमवरती बॅक प्रेशर क्रिएट होत नाही तोपर्यंत पायलट लाईन ओपन होणार नाही. जोपर्यंत पायलट लाईन ओपन होणार नाही तोपर्यंत प्रेशर रिलीफ वॉल हा कनेक्ट होणार नाही. जोपर्यंत प्रेशर रिलीफ वॉल कनेक्ट होणार नाही तोपर्यंत सेकंड सिलेंडर ऍक्च्युएट होणार नाही. म्हणजेच जेव्हा फर्स्ट सिलेंडर टोटल ऍक्च्युएशन कम्प्लीट करेल त्यानंतरच सेकंड सिलेंडरची ऍक्च्युएशन पोझिशन स्टार्ट होईल. ओके. म्हणजे मी एक सिक्वेन्स परफॉर्म केला. ओके. फर्स्ट सिलेंडर टोटल ऍक्च्युएट झाल्यानंतरच सेकंड सिलेंडर हे स्टार्ट झालं. म्हणजे हा एक फर्स्ट नंतर सेकंड हा एक सिक्वेन्स मी परफॉर्म केला. हो तर ओके. आता हा झाला फॉरवर्ड स्ट्रोक. ओके. आता ज्यावेळेस मी परत डीसीबीची पोझिशन चेंज करेल त्या केसमध्ये हा जो काही प्रेशर पोर्ट आहे तो टँकला कनेक्ट होईल आणि रिटर्न लाईन जी असेल किंवा ही लाईन जी असेल ती सॉरी प्रेशर पोर्ट हा ब्लॉकला कनेक्ट होईल आणि रिटर्न लाईन ही टँकला कनेक्ट होईल. म्हणजेच काय होईल, मग सेकंड केसमध्ये तुमचा प्रेशर हा सडनली ड्रॉप होईल पंपकडनं येणारा आणि जी काही स्प्रिंगची स्टिफनेस असेल जी कॉम्प्रेस झालेली असेल ती एक्सपांड होईल आणि जे काही हायड्रोलिक ऑइल असेल ते हायड्रोलिक ऑइल परत टँकमध्ये पास होईल. तर ते होताना पण एक सिक्वेन्स परफॉर्म केलेला असेल. तो कसा होईल बघा, तुमचे दोन्ही फर्स्ट सिलेंडर हे ऍक्च्युएट झालं, सेकंड सिलेंडर नंबर 2 ज्यावेळेस मी पोझिशन चेंज करेल त्यावेळेस यामधलं जे काही ऑइल असेल ते ऑइल परत इथनं बाहेर येईल. ओके. आणि ते टँकला पास होईल. सेकंड केसमध्ये ते ऑइल वरती जाण्याचा ट्राय जरी केला तरी हा ब्लॉक पोर्ट आहे त्यामुळे ऑइल सप्लाय फक्त वन डायरेक्शन होईल. सेकंड केसमध्ये जर बघितलं तर इथनं जे काय ऑइल असेल ते ऑइल हा फ्लो कंट्रोल वॉल थ्रू पास होण्याचा ट्राय करेल, पण तो वन डायरेक्शन असतो, इकडेच फक्त ऑइल पास होईल, रिटर्न ऑइल जाणार नाही. मग त्यासाठी मी इथे हा चेक वॉल प्लेस केलेला आहे सो दॅट युअर ऑइल विल फ्लो फ्रॉम दिस चेक वॉल टू टँक. ओके. म्हणजेच काय, फर्स्ट ऍक्च्युएशनला सिलेंडर नंबर 1 ऍक्च्युएट होईल, नंतर सिलेंडर नंबर 2 ऍक्च्युएट होईल. ज्यावेळेस रिट्रॅक्शनचा स्ट्रोक असेल त्यावेळेस दोन्ही सिलेंडर सोबत रिट्रॅक्ट होतील. ओके. सो दिस इज प्रेशर डिपेंडंट सिक्वेन्शियल सर्किट. ओके. आता एक्झाम्पल वाईज किंवा प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन वाईज जर बघितलं, अशी केस कधी पडणार आहे, सपोज तुम्ही एखाद्या क्लॅम्पिंगचा जॉब करताय. फर्स्ट ऑपरेशन मध्ये मला वर्कपीस फक्त क्लॅम्प करायचा आहे आणि सेकंड ऑपरेशन मध्ये मी त्याला वरतून प्रेस करणार आहे. मग त्या केसमध्ये मी काय करणार आहे, हे फर्स्ट ऑपरेशन म्हणजे तो क्लॅम्पिंग करणार आहे, मग हे सिलेंडर मी इथे हॉरिझॉन्टली प्लेस करेल. ओके. त्याला हा एक फिक्सर लावलेला असेल, इथे एक ब्लॉक ठेवलेला असेल, तो आधी क्लॅम्प करेल, पूर्ण क्लॅम्पिंग झाल्यानंतरच तुमचं जे काही प्रेसिंगचं ऑपरेशन असेल ते ऑपरेशन परफॉर्म होईल. ओके. म्हणजेच एक ऑपरेशन झाल्यानंतर दुसरं ऑपरेशन ऍक्च्युअली स्टार्ट होईल. ओके. Okay, so this is sequential circuit. Okay. Next is again sequential circuit, but it is used for double acting cylinder.
ओके, आता डबल ऍक्टिंग सिलेंडर आहे म्हणजे इथे मला 3/2 डायरेक्शन कंट्रोल यूज करता येणार नाही. ओके, तर इथे एक जे एक्झाम्पल मी घेतलं तेच इथे घेतलेलं बघा, प्रेसिंगचं आणि क्लॅम्पिंगचं ऑपरेशन आहे. ओके, हा जो काही ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट या जो काही फिक्चर मध्ये असेल त्या फिक्चर मध्ये आधी होल्ड होईल, नंतर तो वरतून प्रेस होईल. मग या केसमध्ये फर्स्ट सिलेंडर ऍक्च्युएशन, नंतर सेकंड सिलेंडर ऍक्च्युएशन. बट हे सिंगल ऍक्टिंगच्या ऐवजी डबल ऍक्टिंग आहे. ओके, या मेथड मध्ये ते ऍक्च्युएट करायचंय. तर इथे जर बघितलं अगेन पॉवर पॅक युनिट, सो दिस इज पॉवर पॅक युनिट. ओके, देन 4/2 direction control wall. Okay, P port is connected to for first actuator. Okay, again for retraction of second actuator. रिटर्न लाईन, दोघांची रिटर्न लाईन इथे कंबाईन केली, ती कंबाईन इथे टँकला कनेक्ट केली. आता इन फॉरवर्ड स्ट्रोक मध्ये काय होणार बघा, प्रेशर पोर्ट इज कनेक्टेड टू A, so your oil will start flowing to the direction. ओके, इथे हा प्रेशर सफिशियंट नसणार आहे टू ओपन द प्रेशर रिलीफ वॉल्व, सो ऑइल पुढे पास होईल. चेक वॉल हा नॉर्मली क्लोज पोझिशन मध्ये, सो फर्स्टली ऑइल विल फ्लो टुवर्ड्स दी फर्स्ट सिलेंडर ऍक्च्युएशन. पहिल्या सिलेंडरला ऍक्च्युएशनला जाईल. ज्यावेळेस फर्स्ट सिलेंडर ऍक्च्युएशनला जात असेल त्यावेळेस जे काही हायड्रोलिक ऑइल असेल रॉड एंडचं, ते ऑइल बाय डिफॉल्ट तुमच्या टँक कडे पास होईल, बी पोर्ट टू टी पोर्ट आणि टँक. ओके, आता ज्यावेळेस तुमचा फर्स्ट सिलेंडर टोटल ऍक्च्युएट झालेला असेल, 10 सिलेंडर टोटल फॉरवर्डला गेला. फॉरवर्डला गेला म्हणजे काय झालं, ही जी काही रेड लाईन दिसते यावरती प्रेशर क्रिएट होईल, कारण पंप तर कंटिन्युअसली प्रेशर बिल्टअप करतोय. मग तो काय करेल, हा जो काही प्रेशर रिलीफ वॉल आहे, हा वॉल बायपास लाईनने किंवा पायलट लाईनने ओपन करेल आणि इट विल कनेक्ट दिस पोर्ट आणि विल स्टार्ट ऑइल टुवर्ड दी सेकंड सिलेंडर. मग हा त्याला प्रेस करेल. ओके, म्हणजे टोटल क्लॅम्पिंग झाल्यानंतरच तुमचं सेकंड ऑपरेशन स्टार्ट होईल. ओके, आणि सेकंड केस ज्यावेळेस पी पोर्ट हा क्रॉस कनेक्ट असेल, बी पोर्टला कनेक्ट असेल आणि ए पोर्ट हा टँकला कनेक्ट असेल, त्या केसमध्ये सेकंड केसमध्ये जे काही ऑइल असेल ते ऑइल इथनं पास होईल, इथे डिवाइड होईल दोन्ही ऍक्च्युएटरला सेम टाइमला, आणि दोन्ही ऍक्च्युएटर सेम टायमिंगला रिट्रॅक्शनला येतील. रिट्रॅक्शनला येताना पण पिस्टन सिलेंडर एडचं जे काही ऑइल असेल ते ऑइल या डायरेक्शनने फ्लो होईल, बट ते आता फ्लो कंट्रोल थ्रू पास होणार नाही. तो चेक वॉल ओपन करेल डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि नंतर त्या डायरेक्शनने टँकला जाईल. रिटर्नचा पण सेम, फर्स्ट सिलेंडर पण आहे त्या वेने टँकला पास होईल. ओके, so this is application based sequential circuit with double acting actuator, double acting cylinder. Okay, okay, again sequential circuit for ड्रिलिंग मशीन. आता ड्रिलिंग मशीन मध्ये काय असतं, दोन ऑपरेशन मी आधी ऑब्जेक्ट होल्ड करतो, होल्ड केल्यानंतर त्यावरती ड्रिल बिट किंवा जे काही ड्रिलिंग ऑपरेशन असेल ते परफॉर्म करतो. म्हणजे आपलं जे काही फर्स्ट सिलेंडर असेल ते काय करेल, हा ऑब्जेक्ट या पोझिशनला होल्ड करेल, ती होल्डिंग पूर्ण झाल्यानंतरच सेकंड सिलेंडर हे ऍक्च्युएशनला स्टार्ट होईल. सेकंड सिलेंडर आयदर तुमचा लिनियर ऍक्च्युएटर असेल किंवा मोटर असेल की ज्यावरती ड्रिल बिट तुम्ही प्लेस करणार आहे. ओके, आता इथे जर बघितलं तर दोन प्रेशर रिलीफ वॉल आणि चेक वॉल प्लेस केलेले.
ओके, या केसमध्ये सिक्वेन्स जर बघितला तर इथं एक 4x3 डायरेक्शन कंट्रोल यूज केलेला आहे. सो दॅट युअर पी पोर्ट इंटरमिडिएट सेक्शन मध्ये पी पोर्ट हा टी ला कनेक्ट करून ऑइल जे असेल टँकला सप्लाय केलेलं आहे आणि तुमची बी आणि ए ब्लॉक करून आहे त्या पोझिशनला तुम्हाला सिलेंडर हे होल्ड करून ठेवता येईल. ओके, सो इन फर्स्ट केस ज्यावेळेस तुमचा पी पोर्ट हा ए ला कनेक्ट असेल त्या केसमध्ये, ओके, मग परत हायड्रोलिक ऑइलचा सप्लाय होताना प्रेशर रिलीफ वॉल्व ओपन होणार नाही, चेक वॉल्व हा नॉर्मली क्लोज आहे. सो युअर ऑइल विल फ्लो टुवर्ड्स दी ऍक्च्युएशन ऑफ फर्स्ट ऍक्च्युएटर आणि तुमचा फर्स्ट स्ट्रोक हा इथे कम्प्लीट होईल. तो कम्प्लीट झाला, ऍक्च्युएटर वरती किंवा पाइपिंग वरती बॅक प्रेशर क्रिएट होईल. इट विल ओपन दिस पायलट लाईन आणि कनेक्ट दिस सप्लाय टुवर्ड्स दी ऍक्च्युएशन ऑफ सेकंड ऍक्च्युएटर. हा सेकंड ऍक्च्युएटर ड्रिलिंग ऑपरेशन असेल तर परफॉर्म करेल. ओके, द सेम वे नाही, ज्यावेळेस फर्स्टचा फॉरवर्ड स्ट्रोक स्टार्ट असेल त्यावेळेस हे जे काही ऑइल असेल ते ऑइल तुमचा चेक वॉल थ्रू, कारण प्रेशर रिलीफ वॉल्व हा क्लोज आहे, चेक वॉल थ्रू टँकला पास होईल फर्स्ट स्ट्रोकच्या टायमिंगलाच आणि इथे सेकंडचा जो असेल तो नॉर्मली टँकला ऍड होईल. ओके, आणि ज्यावेळेस तुमचा रिट्रॅक्शनचा स्ट्रोक असेल म्हणजेच पी इज कनेक्टेड टू बी आणि ए इज कनेक्टेड टू टँक, म्हणजे तो इथे कनेक्ट झाला, इथनं परत तुमचा फ्लो कंट्रोल प्रेशर रिलीफ वॉल्व हा क्लोज असेल, चेक वॉल्व पण क्लोज आहे, ऍक्च्युएटर नंबर 2 हे रिट्रॅक्शनला येईल. म्हणजे बघा ऑपरेशन कसं आहे, 2 ऍक्च्युएटर आहे आणि ऑपरेशन कसं परफॉर्म करायचं आहे, फर्स्ट ऍक्च्युएटर जो असेल तो तुमचा ऑब्जेक्ट हा क्लॅम्प करेल, ऑब्जेक्ट क्लॅम्प झाल्यानंतर त्यावरती ड्रिलिंग ऑपरेशन होईल, ड्रिलिंग ऑपरेशन झाल्यानंतर ड्रिल परत वरती येईल आणि परत क्लॅम्पिंग रिलीज होईल. म्हणजेच नंबर हा 1, नंबर 2 चं ऑपरेशन, परत नंबर 3 चं सिलेंडर रिट्रॅक्शन आणि नंबर 4. ओके, म्हणजेच सिलेंडर सेकंड ऑपरेशनला आधी ड्रिल बीट वरती गेलं पाहिजे, त्यामुळे मी हा डायरेक्टली रिट्रॅक्शनला कनेक्ट केला. ज्यावेळेस रिटर्न स्ट्रोक कॅल्क्युलेट होईल त्यावेळेस ऑइल इकडनं पास होईल आणि हा रिटर्न येईल त्यावेळेस हे जे काही ऑइल असेल ते ऑइल इथनं चेक वॉल थ्रू टँकला जाईल. ओके, क्लिअर. सो सिक्वेन्शियली मी फक्त ऍप्लिकेशन वाईज तुमचं ऍप्लिकेशन कसं आहे त्यानुसार तुम्ही त्यावरती कॉम्पोनंट माउंट करणार आहे. ओके, त्यानुसार तुमचा ऑपरेशनचा सिक्वेन्स हा डिपेंड असेल. तर जे काय होते आधी जे काही 2-3 सर्किट बघितले आपण सिक्वेन्सिंगचे ते होते तुमचे प्रेशर डिपेंडेंट. म्हणजे काय, जोपर्यंत सिस्टीम वरती बॅक प्रेशर क्रिएट होणार नाही तोपर्यंत तुमचं सेकंड ऑपरेशन परफॉर्म होत नाही, प्रेशरवरती डिपेंड होते. आता जे आहे हे तुमचं ट्रॅव्हल डिपेंडंट सिक्वेन्सिंग सर्किट, म्हणजे तुमच्या ऍक्च्युएटरची ट्रॅव्हल किती झालेली त्यानुसार मी सेकंड स्ट्रोक हा अचीव करतोय. ओके, इथे काय बघा, एक डबल ऍक्टिंग सिलेंडर आहे आणि एक सिंगल ऍक्टिंग सिलेंडर आहे. मग त्याचं एक सिक्वेन्शियल सर्किट डिझाईन करायचंय. ओके, सिक्वेन्शियल सर्किट डिझाईन करायचंय की ज्यावेळेस तुमच्या ऍक्च्युएटरचा डबल ऍक्टिंग ऍक्च्युएटरचा पूर्ण स्ट्रोक कम्प्लीट होईल, तो झाल्यानंतरच सिंगल ऍक्टिंग सिलेंडरचा स्ट्रोक स्टार्ट होईल. बट हे प्रेशर वरती नाही तर हे ट्रॅव्हल वरती डिपेंडंट पाहिजे. मग त्यासाठी काय केलेलं आहे, इथे परत पॉवर पॅक युनिट डबल ऍक्टिंग सिलेंडर आहे म्हणून स्प्रिंग रिटर्न 4/2 DCV. ओके, आणि नंतर सिंगल ऍक्टिंग लावलेला आहे म्हणून इथे 3/2 DCV रोलर ऑपरेटेड स्प्रिंग रिटर्न. ओके, हा त्याचा पॉवर पॅक युनिट. ओके, आता काय होणार आहे, ज्यावेळेस पी पोर्ट हा ए ला कनेक्ट असणार आहे त्यावेळेस तुमचा सिलेंडर हा फॉरवर्ड डायरेक्शनला जाणार आहे. ज्यावेळेस त्याची पूर्ण स्ट्रोक लेंथ किंवा तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर त्यानुसार मी ह्या DCV ची पोझिशन इथे फिक्स करणार आहे. मग तो काय करेल, फॉरवर्ड आल्यानंतर हा रोलर हा प्रेस करेल, प्रेस झाल्यानंतर
हा सप्लाय इथनं कनेक्ट होईल आणि सेकंड ऍक्च्युएटर पण स्टार्ट होईल. म्हणजे जोपर्यंत रोलर प्रेस होणार नाही तोपर्यंत तुमचं सेकंड ऍक्च्युएटरचा पॉवर सप्लाय ऑन होणार नाही. मग तो कधी होईल? ज्यावेळेस फर्स्ट सिलेंडरचा फॉरवर्ड स्ट्रोक हा आहे त्या तुम्हाला जी काही प्री डिटरमाइंड पोझिशन असेल जिथपर्यंत पाहिजे ती कम्प्लीट होत नाही तोपर्यंत. ओके. मग रिटर्नला परत ज्यावेळेस फर्स्ट सिलेंडर रिट्रॅक्शनला जाईल तो काय करेल, जाताना हा रोलर असेल तो रिलीज करेल. बिकॉज ऑफ दिस स्प्रिंग रिलीज येतो, तो रिलीज करून देईल. त्यामुळे याचा परत सप्लाय चेंज होईल आणि युअर रिटर्न लाईन इज कनेक्टेड अगेन टुवर्ड्स द टँक फ्रॉम दिस पॉइंट. ओके. तो टँकला कनेक्ट होईल आणि परत सेकंड सिलेंडर पण रिट्रॅक्शनला येईल. ओके. सो रोलर ऑपरेटेड डबल ऍक्टिंग आणि सिंगल ऍक्टिंग सिक्वेन्शियल सर्किट. ओके. Okay. Next is sequential circuit for double acting cylinder. Okay. But by using travel dependent. परत इथे 4x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल, इथे 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल यूज केलेले. आता 2 का केले? सिंगल जर केला असता तर तो फक्त आयदर फॉरवर्डला किंवा रिट्रॅक्शनलाच त्याचा मला सिक्वेन्स कंट्रोल करता आला असता. ओके. आता इथे 3x2 केलेले, त्याचा ऑपरेशन कसं होईल ते एकदा बघा. फर्स्ट स्ट्रोक मध्ये, फर्स्ट केस मध्ये सिलेंडर फॉरवर्डला गेला, फॉरवर्डला गेल्यानंतर तो ह्या रोलरला प्रेस करेल, हा सप्लाय कनेक्ट होईल आणि नंतर हा फॉरवर्डला जाईल. ओके. म्हणजे फर्स्ट केस मध्ये सिलेंडर नंबर 1 फॉरवर्ड, तो कम्प्लीट झाल्यानंतर सिलेंडर नंबर 2 फॉरवर्ड. ओके. आता ज्यावेळेस मी रिट्रॅक्शनचा स्ट्रोक कंटिन्यू करेल त्यावेळेस काय होईल, हा रिट्रॅक्शनला येईल. रिट्रॅक्शनला आला, पूर्ण रिट्रॅक्शन किंवा आहे त्या स्ट्रोक लेनला रिट्रॅक्शनला आल्यानंतर तो परत हा जो काही रोलर असेल तो प्रेस करेल, तो परत हा सप्लाय कनेक्ट करेल आणि सेकंड सिलेंडर पण रिट्रॅक्शनला येईल. म्हणजेच काय, सिक्वेन्शियली फर्स्ट फॉरवर्ड गेल्यानंतर दुसरा फॉरवर्ड झाला, परत फर्स्ट रिट्रॅक्शनला आल्यानंतर दुसरा रिट्रॅक्शनला आला. ओके. एकदा बघून घ्या. फर्स्ट सिलेंडरचं टोटल ऍक्च्युएशन झाल्यानंतर तुमचं सेकंड सिलेंडरचं ऍक्च्युएशन होईल, कारण तो रोलर तेव्हाच प्रेस होईल फॉरवर्डला गेल्यानंतर. आणि परत फर्स्ट सिलेंडरचं टोटल रिट्रॅक्शन झाल्यानंतर सेकंड सिलेंडरचं रिट्रॅक्शन होईल. ओके. मग त्यासाठी मी ट्रॅव्हल यूज केलेली. तुमच्या पिस्टनची जेवढी काही ट्रॅव्हल मुवमेंट होईल त्या ट्रॅव्हल मुवमेंट वरती मी सेकंड सिलेंडरचं ऍक्च्युएशन डिपेंड केलेलं आहे बाय युजिंग दिस रोलर ऑपरेटेड डायरेक्शन कंट्रोल वॉल. ओके. आणि आधीच्या केसमध्ये ते प्रेशरवरती डिपेंड होते, बॅक प्रेशर क्रिएट झाल्यानंतर. कारण इथे सर्किटमध्ये जर बघितलं कुठे मी फ्लो कंट्रोल वॉल किंवा चेक वॉल हा प्लेस केलेला नाहीये. ओके. तर आपण जे काही सर्किट बघितले होते स्पीड कंट्रोल सर्किट, त्याचं ऍप्लिकेशन वाईज जर बघितलं तर एक शेपर मशीन आहे बघा. ओके. सो शेपर मशीन मध्ये मी स्पीड कंट्रोल सर्किट यूज करतो, कारण शेपर मशीन मध्ये मला कुठला तरी एक स्ट्रोक हा फास्टर पाहिजे असतो, दुसरा स्ट्रोक हा रिलेटिव्हली कमी स्पीडने पाहिजे असतो. ओके. तर सर्किट मध्ये जर बघितलं तर कॉम्पोनंट वाईज एक टेबल माउंट केलेला आहे,
ज्यावरती एक रॅम आहे, इथे कटिंग टूल आहे, आणि ऑटोमेशन करण्यासाठी म्हणजे ते टेबलची मुवमेंट लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट ती करण्यासाठी मी 2 लिमिट स्विच पेस्ट केलेले इथे ट्रॅव्हल डिपेंडंट सारखे. लिमिट स्विच नंबर 1, लिमिट स्विच नंबर 2, which is send the supply to this solenoid operated 4x2 direction control valve. Okay, so in case of forward stroke, आता शेपर मशीन काय असतं, तुमचा कटिंग स्ट्रोक ऑफ रॅम इज स्लो. ओके, ज्यावेळेस कटिंग होते त्यावेळेस ती स्लो पाहिजे आणि रिटर्न येताना फास्ट रिटर्न पाहिजे, टाइम वेस्ट होऊ नये यासाठी. ओके, मग या केसमध्ये तुमचा पी पोर्ट इज कनेक्टेड टू ए, प्रेशर पोर्ट इज कनेक्टेड टू ए फर्स्ट स्ट्रोक मध्ये. देन युअर ऑइल विल स्टार्ट फ्लोइंग थ्रू दिस फ्लो कंट्रोल वॉल. फ्लो कंट्रोल वॉल काय करणार, तुमचा फ्लो व्हेरी करणार आहे, सो दॅट यू कॅन चेंज द सप्लाय ऑफ फ्लुइड and relatively to change the speed of your actuator. तुम्हाला जसा कटिंगचा स्पीड पाहिजे तो तुम्ही चेंज करणार आहे. ओके, म्हणजे तुमचा ऍक्च्युएटर आता इथे कटिंग करत राईट साईडला येईल. ओके, तर या केस मध्ये बघा, तुमचं जेवढं काही ऑइल असेल पहिला स्ट्रोक, P port is connected to A, oil will start flowing through this flow control valve and check valve also. check valve हा ओपन टाइप मध्ये या केस मध्ये, म्हणजेच काय होणार आहे, तुमचं जेवढा प्रेशरचा ऑइल असेल ते ऑइल तुम्ही फ्लो कंट्रोल valve पूर्ण क्लोज जरी केला तरी चेक valve थ्रू इथे येईल, आणि तुमचा जो काही रॅम असेल ती हाय स्पीडने लेफ्ट साईडला मूव्ह करणार आहे, किंवा सॉरी राईट साईडला मूव्ह करणार आहे. ओके, म्हणजे जो काही स्पीड असेल तो हाय असेल विदाउट कटिंग ऑपरेशन. ओके, आणि ज्यावेळेस मी आता हा टोटल राईट साईडला आल्यानंतर तुमचा जो काही एल एस नंबर 2, लिमिट स्विच नंबर 2, तो ऍक्च्युएट होईल. इट विल सेंड सिग्नल टू दिस लिमिट सोलेनॉइड नंबर 2 आणि चेंज द पोझिशन ऑफ दिस डीसीबी. मग इथनं ऑइल सप्लाय होईल. ऑइल सप्लाय होताना सिलेंडर किंवा रॅम तो लेफ्ट साईडला मूव्ह होईल, आणि जे काही ऑइल असेल इथे अदर एंडला ते फ्लो कंट्रोल वॉल थ्रू टँक कडे जाईल. आता इथे चेक वॉल थ्रू यायचं जर ट्राय केला तर चेक वॉल हा क्लोज कंडिशन मध्ये, म्हणजेच काय, ज्यावेळेस तुमचा रॅम हा राईट टू लेफ्ट कंडिशनला जातोय त्या केसमध्ये मी फ्लो कंट्रोल वॉल थ्रू त्याची स्पीड जो असेल तो चेंज करू शकतो, म्हणजे तुमचा कटिंगचा स्पीड असेल तो व्हॅरी होईल. ओके, दिस इज ऑपरेशन ऑफ शेपर मशीन. काय करतोय मी, रिट्रॅक्शनचा स्ट्रोक हा फास्टर घेतोय आणि फॉरवर्डचा स्ट्रोक म्हणजे कटिंग स्ट्रोक हा स्लोवर घेतोय. म्हणजे हा जो काही स्ट्रोक असेल हा फास्टर असेल आणि हा स्लो असेल फॉर कटिंग ऑपरेशन. ओके, सेम मिलिंग मशीन आपण आधी पण बघितलं होतं. मिलिंग मशीनचं सर्किट व ग्राइंडिंग मशीनचं दोन्हीसाठी सेमच आहे. इथे ट्रॅव्हल डिपेंडंट सर्किट यूज केलेलं आहे. युअर टेबल जो असेल तो टेबल राईट साईडला मूव्ह झाल्यानंतर इथला हा रोलर प्रेस होईल, तो पॉवर सप्लाय ऑन करेल हायड्रोलिक पायलट लाईन, आणि तुमचा 4x2 ची डायरेक्शन चेंज होईल. परत तुमचा लेफ्ट स्ट्रोक स्टार्ट होईल. पूर्ण लेफ्ट आल्यानंतर परत रोलर नंबर 1 हा प्रेस होईल, परत राईटला स्टार्ट होईल. हे कंटिन्युअसली लेफ्ट राईट हे चालू असेल. ओके, so next is regenerative circuit. Okay, what is regenerative circuit? ज्यावेळेस आपण रिटर्न लाईन जी असेल ऍक्च्युएटरची ती प्रेशर लाईनला ज्यावेळेस कनेक्ट केलेली असते तर त्याला बोलता रिजनरेटिव्ह सर्किट. कारण जी काही ऑइलची एनर्जी असेल जी आपण टँकला सप्लाय करतोय ती परत मी रियूज केलेली. इथे बघा, इथनं जो काही रिटर्न लाईन आहे ती रिटर्न लाईन मी टँकला कनेक्ट करायच्या ऐवजी परत इनपुटला कनेक्ट केली, म्हणजेच मी आउटपुटला जाणाऱ्या वेस्ट जाणारी एनर्जीचा परत रियूज केला, रिजनरेट केली.
सो दिस कॉल्ड एज रिजनरेटिव्ह सर्किट. त्यामुळे काय होणार आहे, तुमचा जो काही सिलेंडरचा स्पीड असेल तो स्पीड हा इन्क्रीज होतो. सिलेंडरचा स्पीड जो असेल तो इन्क्रीज होतो फॉरवर्डचा स्ट्रोक. ओके, या केसमध्ये काय होणार बघा, रेग्युलर हा जो काही फोर्स असेल फॉरवर्डला जाताना तो मॅक्झिमम असेल दॅन रिट्रॅक्शन, कारण इथे एरिया कमी झालेला आहे. पण दोघांचा जर कन्सिडर केला, ज्यावेळेस मी बी पोर्ट हा ए ला कनेक्ट करतो त्यावेळेस हे दोन्ही एरिया एकत्र होता आणि तुमची व्हेलॉसिटी जी असेल ती व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. ओके, फॉर रॅपिड ट्रॅव्हल ऑफ युअर ऍक्च्युएटर. ओके, म्हणजे स्पीड मॅक्झिमाइज करण्यासाठी मी रिजनरेटिव्ह सर्किट हे यूज करतो. ओके.